तर एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू आहेत असं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय। राफेलच्या घिरट्यांमुळे पाकिस्तान पुरता बिथरल्याचं यातून सिद्ध होतंय। रात्रीच्या वेळी भारतीय विमानांची गस्त इथे आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाल्याचं समोर येतंय। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या आहेत असं पाकिस्तानी मीडियानं वृत्त दिलेलं आहे। दरम्यान भारताच्या राफेलनं पाकिस्तानची झोप का उडवली आहे आपण पाहूया। आधी राफेल आणि आता त्याही पेक्षा ॲडव्हान्स राफेल मरीन। सैन्य दलाची ताकद वाढवणारी आणखी 26 राफेल विमानं भारताच्या ताफ्यात सामील होणार आहेत। भारतानं सोमवारी फ्रान्स सोबत अत्याधुनिक राफेल मरीन विमानांसाठीचा करार केला आणि पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिलाय। नौदल तर खूपच स्ट्रॉंग बनणार आहे। जे आपल्याला कार्य करायचे ते आपण किती क्षमतेने करू शकतो हे एअरक्राफ्ट करिअर तर आहेच, त्याच्याबरोबर हे जे रफायल त्याच्यावरती जेव्हा माउंट होतील तेव्हा खरोखरच आपल्याला जेव्हा आपण एक मॉडर्न इंडियन नेव्ही म्हणू शकू तसं म्हणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असणार आहे। इंडियन नेव्ही विथ दिस काइंड ऑफ केपेबिलिटी विल गोइंग टू प्ले अ मेजर रोल स्पेशली इन दी इंडियन ओशन रिजन। आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्यालाच नाही पण पूर्ण जगाला कळून येईल की इंडिया किती एक पॉवरफुल कंट्री झालेली आहे। शस्त्र खरेदीच्या बाबतीत भारतानं फ्रान्सशी केलेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जातोय, कारण या करारापोटी भारतानं मोजलेत तब्बल 63,000 कोटी रुपये। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तान हे भारताचं टार्गेट आहे। या पार्श्वभूमीवरतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिलला सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची एक बैठक झाली आहे आणि या बैठकीत राफेल एम विमानाच्या खरेदीला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। भारताकडे याआधी 36 राफेल विमानं होती। 2016 साली झालेल्या करारानंतर 2022 साली ही विमानं भारतात पोहोचली होती आणि आता नवीन राफेल विमानं मिळून या खास अशा ब्रह्मास्त्रांची संख्या 62 होणार आहे। आता या राफेल मरीन विमानांची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहूया। राफेल मरीन नौदलाच्या विमानवाहू नौकांवर तैनात असेल। हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा राफेल एम अधिक प्रगत आहे। याचं वजन आहे 15,000 किलो, रेंज 3,700 किलोमीटर, वेग प्रति तास 2,200 किलोमीटर, इंधन क्षमता 11,000 किलो। राफेल मरीन अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानानं सुसज्ज असेल। 50,000 फूट उंचीवर उडण्याची याची क्षमता आहे, तर राफेल मरीन एका मिनिटात 18,000 फुटांची उंची गाठू शकतं। हवेतच इंधन भरण्याची क्षमता, 10 तासांपर्यंत फ्लाईट डेटा रेकॉर्ड करण्याची यंत्रणा, 9 टन वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आणि महत्त्वाचं म्हणजे अणुबॉम्ब डागण्याची क्षमता या राफेल मरीनमध्ये आहे। राफेल मरीन पाकिस्तानच्या M16 आणि चीनच्या J-20 पेक्षा अधिक प्रभावी आहे। राफेल मरीनसह स्वीडननंही रॉकेट लॉन्चरच्या रूपात भारताच्या हाती एक मोठं शस्त्र दिलंय, ज्याचं नाव आहे कार्ल गुस्टाफ रॉकेट लॉन्चर। रणगाडे, बंकर आणि इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातोय। भारतासह 40 पेक्षा अधिक देशात कार्ल गुस्टाफ रॉकेट लॉन्चर वापरलं जातं। लष्करातील सैनिकांसाठी हे रॉकेट लॉन्चर अतिशय उपयुक्त आहे। नवीन M4 प्रकारात डिजिटल फायर कंट्रोल सिस्टीम आहे। नाईट व्हिजन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानानं कार्ल गुस्टाफ रॉकेट लॉन्चर सुसज्ज आहे। 6 ते 7 किलो वजनाच्या या रॉकेट लॉन्चरची रेंज 1 किलोमीटर पर्यंत आहे। वजन कमी असल्यानं खांद्यावरून सहजपणे शस्त्र डागता येतं। रिकॉइललेस डिझाईन असल्यानं जास्त झटका न बसता फायरिंग केलं जातं। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याचा विडा उचललाय। थारचं वाळवंट असो किंवा मग अरबी समुद्र, किंवा मग सीमारेषेवर हवाई दलाचा सराव, भारतानं आपले इरादे स्पष्ट केले आणि त्या 63,000 कोटींच्या राफेल करारानं पाकिस्तानला नक्कीच धडकी भरली असेल। ब्युरो रिपोर्ट,
एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.